हो जनार्दन, बाकीचे मजूर मोसंबी तोडून खात आहेत, तुम्ही पण ताण लागल्यावर मोसंबी तोडून खात जा, पाणी पित जा. नाही मालक, मालकाच्या परवानगीशिवाय आम्ही काही खात नाही. बघा रे बघा, किती एकनिष्ठ सेवा करतो आमचा जनार्दन. विद्यार्थ्यांना टाळ्यांचा प्रतिसाद आपण द्यायचा आहे. कारभारणी, उद्या आषाढी एकादशी आहे, मी वारीला जाऊन येतो. हो मालक, मी येऊ का? आजपर्यंत माझी एकही पंढरीत वेळ चुकली नाही. नाही रे बाबा, वारी वारी काही नाही, इथं गहू वाजरी सोंगायची आहे. कारभारणी यांच्याकडून पूर्ण काम करून घे, येतो मग मी आता. हो मालक, दर्शन द्या. वारकऱ्यांना लय भारी दर्शन झालं बरं का? हो शेठ. चला मग आता चंद्रभागीच्या तीरी पुंडलिकाचं दर्शन घेऊन येऊया. बघा समोर. हा, याला मी सांगितलं होतं की शेतातले काम करायच्या वारीला यायचं नाही म्हणून. चला आता याला घरी बघतो. कारभारणी, तुला सांगितलं होतं ना की जनार्दन कडून काम करून घ्यायची म्हणून. तो मला पंढरपुरात दिसला. काय म्हणता पंढरपूरला? हे कसं शक्य आहे? जनार्दनाने तर 3 दिवस खूप राब कष्ट केले, पण तो मला पंढरीत दिसला. पण त्याने इथले 3 दिवस सर्व कामे केली. हे खरं आहे का? हा कोणीतरी आपल्या शेतात अवतरलेला पुरुष आहे, याच्यावर नीट काळजीपूर्वक लक्ष दे. हो मालक.
अरे उठा उठा उठा, किती येऊ पडले. आपले काही ढोरं बघून आहे का आपले जनार्दन महाराज बघून येतो. चला उठा उठा, हो मला मी तात्काळ शेतात जातो. सावकाश जावा. जनार्दन महाराज, ओ जनार्दन महाराज, बोला मालक. बरे आहात का? आपले काही ढोरं बरे आहात का सगळे? हो. हे तुमच्या पायाला काय झालं? माझे वाटीस गेला. मालक, आता मला इथून जाण्याची परवानगी द्या. माझं इथलं कार्य संपलेलं आहे. आता मी तुमच्या काहीच कामाचा नाही. असं काय बोलतात तू? आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा. तुम्ही आजपासून आमचे बाबाजी आहात. तुम्ही आमच्या इथं 12 वर्ष सेवा केली म्हणून आज तुम्ही या ऋणातून मुक्त होण्यासाठी आमच्याकडून 12 एकर जमीनचे कागदपत्र मी तुम्हाला जमीन दान करतो. येतो आम्ही. जनदादाला जनदादाला आई 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 जनदादाला जनदादाला बघ एवढे पुढे. अरे माझा जनाला, माझा जनाला कुठे होता मला? माझा जनाला मी परत गावी ते कामाला होतो. तुझ्या पायाला काय झालं बाळा? आई, माझा एक पाय देवाने घेतला. मी देवाचीच दिला. काय रे, कुठे होता इतके दिवस? परत गावी ते माझ्या शेतातील कामाला होतो. काय आणले तिकडून? आणि इकडे ते कागदपत्र. आजपासून तुम्ही तुझ्या आईला घेऊन त्या पडक्या घरात राहायचे. जा तिथं राहा. आई, माईक आई, मी एक सांगू का? बोल ना बाळा. आई, मला घराचा त्याग करायचा आहे. समाज कल्याणासाठी संन्यास घ्यायचा आहे. अरे बाळा, मी जिवंत आहे तोवर तुला घराचा त्याग करून देणार नाही. तुला माझी शपथ. आई, जशी तुझी इच्छा. आई, मी एक छोटंसं किराणा दुकान व आपल्या आसपासच्या मुलांना शिकू शकतो का? लहान मुलांना शिकवायचं हे पुण्याचं काम आहे. कर बाळा. तेव्हा जागलीतल्या सर्व मुलांना घेऊन ये. चला चला चला, झाला आपल्याला शाळा शिकितो. आजपासून तुम्हाला 1-2 वाई शिकवणार आहात. उद्यापासून सर्वांनी वेळेवर यायचं. दत्तोबा, जा गावातील सर्व नागरिकांना बोलून आण. आपल्याला लाकूड येतो आणि पांडुरंगाची मूर्ती आणायला येते. हो दादा. दादा दादा, मी घरी जाऊन आईला घेऊन येतो. आई 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 आई. दादा दादा दादा
काय झालं? आईला बघ काय झालं. दादा चल. आई काय झालं तुला? आई आई उठ ना आई. आई 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 उठ ना आई. आई उठ ना आई. चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडतो दाई दाई ग. चुकलं तुझं बाळ आई, रडतो धाई धाई ग. ये ना माझी आई ग, 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 ये ना माझी आई ग. चुकलं तुझं बाळ आई, रडतो धाई धाई ग. चुकलं तुझं बाळ आई, रडतो धाई धाई ग. ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. माग हाल घाल सांगू मी कोणाला, सावली खून गेली पडलो मी उन्हाला. कितीक माग हाल घाल सांगू मी कोणाला, सावली खून गेली पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, वासनाला सोडून कुठं निघून गेली आई ग. ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडतो दाई दाई ग. ये ना माझी आई ग, 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 ये ना माझी आई ग. दादा दादा काही खाऊन घे रे. किती दिवसापासून काही खाल्लं नाही रे. अरे दत्तोबा आपली आई वारलेली आहे, मला भूक नाही, तू जेवून घे. उठ रे, आज मला शिस्त जावं आहे. ते डोक्यावरची सुतक काढून घे. सदन नावी इकडे काढायचं डोक्यावरची निसा. पाटील वस्त्रा चालत नाही. कस काय वस्त्रा चालत नाही? परत एकदा वस्त्रा लाव. पाटील वस्त्रा उलटा होत आहे. कस काय वस्त्रा चालत नाही? ए धरा याच्या हातं.
बाबाजी बाबाजी मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली. हे जना काय डोंग लावलंय हे? हा काय डोंग लावलंय? आजपासून तू इथं राहायचं नाही. हो चालतं हो इथून. जय बाबाजी, जय बाबा, जय माताजी.